एक थेंब रक्त म्हणजे एका जीवाला दिलेलं नवीन आयुष्य हा संदेश ठाणेकरांनी प्रत्यक्ष कृतीतून साकार केलाय। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात आलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानात तब्बल 130 शिबिरातून 5211 रक्तपिशव्या संकलित झाल्यात। महिलांसाठी विविध आरोग्य तपासण्या झाल्या असल्या तरी रक्तदान मोहिमेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणेकरांच्या सामाजिक जाणीवेचं प्रतीक ठरलाय। या अभियानादरम्यान महिलांच्या आरोग्याच्या तपासण्या, रक्तदाब, डायबिटीज, कॅन्सर, हिमोग्लोबिन, क्षयरोग यांसह इतर चाचण्या मोठ्या प्रमाणात पार पडल्या आहेत। परंतु रक्तदान मोहिमेला मिळालेला प्रतिसाद ठाणेकरांच्या सामाजिक जाणीवेचं प्रतीक ठरलाय। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे, रक्तपेढी प्रमुख डॉक्टर गिरीश चौधरी, डॉक्टर राजू काळे, मेट्रन प्रतिभा बर्डे आदी परिचारिका विजया पवळे यांच्या उपस्थितीत सिव्हिल रुग्णालयाचे डॉक्टर महेंद्र केंद्रे यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली। सिव्हिल रुग्णालयाचे काही दिवसातच सुपर स्पेशालिटी रुग्णालयात रूपांतर होणार आहे, त्यामुळे रुग्णांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रक्त लागणार आहे। यासोबतच प्रसूती अथवा सिझर करताना देखील रक्ताची गरज भासत असते। या सर्व पार्श्वभूमीवर रक्तदानाचं महत्त्व आणखीन अधोरेखित होत आहे। ठाणेकरांनी दाखवलेली सजगता व सामाजिक बांधिलकी ही खरीच कौतुकास्पद आहे। रक्ताचा पर्याय आजपर्यंत शोधला गेला नाही। डेंग्यू, चिकनगुनियांसारख्या डासजन्य आजारांमुळे रक्तांची गरज अचानक वाढते, त्यामुळे प्रत्येक नागरिकाने नियमित रक्तदान करण्याचा संकल्प केला पाहिजे। एका पिशवी रक्ताने एखाद्या रुग्णाला नवजीवन मिळू शकतं, असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी म्हटलं आहे। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत आपण स्वस्थ नारी तर सशक्त परिवार हे अभियान घेतला। या अभियानामध्ये मेनली उद्दिष्ट होतं की महिलांची जास्तीत जास्त हेल्थ चेकअप करणं, त्यांचा आजार डायग्नोज करणं आणि त्यांना ट्रीटमेंट करणं। या दृष्ट्या आपण सर्व समावेश असे वेगवेगळे वैद्यकीय हजारोच्या संख्येने ठाणे जिल्ह्यामध्ये आपण याचे कॅम्प घेतले आणि त्याच्यासोबतच ब्लड डोनेशन ड्राईव्ह पण आपण घेतला आहे। त्या ब्लड डोनेशन ड्राईव्हमध्ये मेनली आपण केंद्रित महिलांना होता, महिला जास्तीत जास्त ब्लड डोनेशन करतील आणि इनफॅक्ट बघायला गेलं तर महिलांना सगळ्यात जास्त रक्ताची गरज पडते डिलिव्हरीच्या वेळेस, सिझरच्या वेळेस किंवा कुठल्याही ऑपरेशनला। मला आनंद होतो आहे की आपण ह्या ड्राईव्हमध्ये 5400 ब्लड बॉटल जमा केल्या। अतिशय चांगला आकडा आहे। आमचे पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर केंद्रे, डॉक्टर काळे आणि डॉक्टर चौधरी या लोकांनी खरोखर मेहनत घेतली। विविध ठिकाणी कॅम्प आणि रिसेंटली आम्हाला 2 ब्लड डोनेशन व्हॅनही गिफ्टमध्ये मिळालेले, डोनेशनवर मिळाल्या। त्या व्हॅन आम्ही विविध ठिकाणी रेल्वे स्टेशनला उभं करून, कॉलेजला उभं करून हा डोनेशन ड्राईव्ह घेतला होता। आमच्या याच्यात सहभाग घेतला, आमच्या स्टाफने घेतला, आमच्या नर्सेसनी, आमच्या डॉक्टरनी, आमचे पॅथॉलॉजिस्ट जे डॉक्टर केंद्रे त्यांनी पण याच्यामध्ये ब्लड डोनेशन केलं। मी खरोखर धन्यवाद दिला आणि आनंद होतो या गोष्टीचा की आम्ही हा ड्राईव्ह एवढ्या मोठ्या प्रमाणावर ब्लड डोनेशन आणि ब्लड ड्राईव्ह करू शकलो। मी खरोखर धन्यवाद देतो आमच्या स्टाफचा, सगळ्या महिलांचा आणि सगळ्यांनी यांनी अहोरात्र मेहनत करून ही गोष्ट केली आहे। आणि असंच जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा हे लोक मदतीला धावून येतात, मदतीला धावून येतील ही अपेक्षा आहे। आपण बरेचसे असे कॅम्प रेग्युलरली पण घेत असतो, परंतु आता आपल्याकडे व्यवस्थित स्टॉक आहे आणि आपले कॅम्पही चालू राहतील। मी पुन्हा एकदा सगळ्या स्टाफना आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आणि ह्या कॅम्प याच्यामध्ये जे काही कनेक्शन केलं हा आकडा खूप मोठा आहे आणि असेच आम्ही कॅम्प पण करत राहू आणि आमच्या सहकारी लोकांचा आणि आमच्या डॉक्टरांचा मिळत राहील असे मी अपेक्षा करतो आणि धन्यवाद देतो सगळ्यांना।